उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची आपण मागच्या लेक्चरला काही वैशिष्ट्य पाहिलेली आहेत. थोडंसं त्या वैशिष्ट्यांचं मी पुन्हा फक्त मुद्दे सांगतो. पहिला भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे की दुभंगलेली अर्थव्यवस्था सांगितली जाते. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दोन घटक जे आहेत, हे दोन घटक आहेत. एक आहे आधुनिक क्षेत्र आणि दुसरं आहे परंपरागत क्षेत्र. हे पहिलं दुभंगलेली अर्थव्यवस्था हे उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं. दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते सार्वत्रिक दारिद्र्य म्हणून सांगितलेलं आहे की सार्वत्रिक दारिद्र्य जे आहे, या सार्वत्रिक दारिद्र्यामध्ये प्रामुख्याने आपण काही पैलू पाहिलेले आहेत. पहिला पैलू आहे उत्पन्न दारिद्र्य किंवा वस्तुवंचितता. दुसरा पैलू आहे आरोग्य आणि शिक्षण यापासूनची वंचितता. तिसरं जे आहे धोक्यात आणि असुरक्षिततेच्या वातावरणातील वावर. चौथं आहे मूक शोषितपणा आणि दुर्बलता. अशा प्रकारचं दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते सार्वत्रिक दारिद्र्य आहे. या सार्वत्रिक दारिद्र्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला भारतामध्ये एकूण दारिद्र्याचं प्रमाण वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं, म्हणून हे दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे कृषी व्यवसायाचे वर्चस्व. शेती क्षेत्राचं जे वर्चस्व आहे ते जवळपास जर म्हटलं तर आपण 56% एकूण लोकसंख्येपैकी 56% लोकसंख्या जी आहे ती शेती क्षेत्रावर त्या ठिकाणी अवलंबून आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे कमी दरडोई उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रमाण कमी आहे, रोजगारीचं प्रमाण कमी आहे, लोकांना कमी प्रमाणामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळतो आणि म्हणून दरडोई उत्पन्नाचं प्रमाण जे आहे हे दरडोई उत्पन्नाचं प्रमाण आपल्याला भारतामध्ये कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून 2013ची जी काही जागतिक विकास अहवाल, या अहवालामध्ये भारताचं दरडोई उत्पन्न हे $1530 होतं आणि प्रथम क्रमांकावर असलेला जे काही स्वित्झर्लंड हा देश होता त्या देशाचं $82,730 इतकं दरडोई उत्पन्न होतं. म्हणजे याचा अर्थ भारताचं दरडोई उत्पन्न कमी असण्याचं कारण की रोजगार निर्मिती कमी आहे, शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे, उद्योग क्षेत्रामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता आहे पण उद्योग क्षेत्र रोजगार देऊ शकत नाही. त्याचं कारण आहे की उद्योग हे शेतीवर अवलंबून आहे. जोपर्यंत शेतीतून कच्चा माल पुरेशा प्रमाणात मिळत नाही तोपर्यंत उद्योग क्षेत्र जे आहे हे उद्योग क्षेत्र पूर्ण क्षमतेने रोजगार देऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्न आपलं कमी आहे, म्हणून दरडोई उत्पन्न आपलं कमी आहे. आणि हे दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळं प्रामुख्याने जीवनमानाचा दर्जा जो आहे हा जीवनमानाचा दर्जासुद्धा आपल्याला कमी झालेला आपल्याला दिसून येतो. हे चौथं उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे लोकसंख्येचा दबाव. पॉप्युलेशन प्रेशर जे आहे या लोकसंख्येच्या दबावामध्ये आपल्याला असं दिसून येतं की 1941 ते 1950 या दशकामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग जो होता तो 1.33% होता. 1941 ते 50 या 10 वर्षामध्ये 1.33% लोकसंख्या वाढीचा दर होता. तो 1991 ते 2000 या दशकामध्ये 1.93% तो वाढला. 1991 ते 2000 या कालावधीमध्ये तो 1.33 वरनं
1.93%, म्हणजे 1941 ते 50ला असलेली लोकसंख्या, त्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा 1.33 होता. तो 91ला असलेली लोकसंख्या किंवा 2000पर्यंत असलेली लोकसंख्या यावेळेस 1.93% झाला. म्हणजे लोकसंख्या ही वेगाने वाढत होती. त्याचबरोबर 2012-13ला आपल्याला असं दिसून येतं की हा दर कमी झालेला आहे. तो पुन्हा 1.33पर्यंत त्या ठिकाणी आलेला आहे. पण 1.33 ज्यावेळेस आपल्याला दिसतं त्यावेळेस 2011ची लोकसंख्या जी आहे ती 121 कोटी आहे. म्हणजे 12-13ला लोकसंख्या ही 1941 ते 50पेक्षा जवळपास 4 पटीने लोकसंख्या वाढलेली होती. आणि 1941-50चा जो काही जन्मदर आहे तोच जन्मदर 2012-13ला होता. जरी आपल्याला जन्मदरामध्ये घट झालेली दिसत असेल तरीही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ही घट आपल्याला फक्त अंकामध्ये दिसते. प्रत्यक्ष लोकसंख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी की लोकसंख्येचा दबाव हा उदयोन्मुख भारतीय अर्थव्यवस्थेवर असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून हे एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे भांडवल निर्मितीचा दर कमी. आता भांडवल निर्मिती जी आहे ही भांडवल निर्मिती बचतीवर अवलंबून असते आणि बचत ही उत्पन्नावर अवलंबून असते. आता भांडवल निर्मिती जी आहे, भांडवल निर्मितीचा दर आपल्याला प्रामुख्याने भांडवल निर्मितीचा दर जो आहे हा दर उत्पन्नावर अवलंबून असतो आणि उत्पन्नानुसार बचत त्या ठिकाणी अवलंबून असते आणि बचतीनुसार गुंतवणूक त्या ठिकाणी होते. भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग अधिक आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचं वाढतं प्रमाण जे आहे ही वाढती लोकसंख्या खाऊन टाकत आहे. त्यामुळे दरडोई उत्पन्नाचं प्रमाण आपलं कमी असलेलं दिसून येतं. नवे चायनासारख्या अति प्रचंड लोकसंख्येमध्ये जगामध्ये ज्याचा प्रथम क्रमांक लागतो अशा प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाचं दरडोई उत्पन्न हे भारताच्या 4 पट अधिक आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे की तिथं प्रत्येक श्रमिकाला, प्रत्येक स्त्रीला त्याच्या क्षमतेप्रमाणे काम पुरवण्याचं कार्य त्या शासनाने केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तिथं श्रमाला मोबदला आहे. आपल्याकडे असंख्य स्त्रिया ज्या आहेत या स्त्रिया फक्त घरगुती काम करतात आणि घरगुती काम केलेलं श्रम याचा मोबदला त्यांना पैशामध्ये दिला जात नाही. म्हणजे ही सेवा फक्त फुकट दिली जाते. आणि म्हणून कामाचं स्वरूप जे आहे ते तर आहे परंतु त्याला मोबदला नाही, त्याला वेतन दिलं जात नाही किंवा त्याला मोबदला दिला जात नाही. त्यामुळे उत्पन्नाचं प्रमाण जे आहे ते उत्पन्नाचं प्रमाण आपलं कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे उत्पन्न जर कमी असेल तर प्रामुख्याने बचत जी आहे ती बचत होणार नाही. कारण आहे त्या उत्पन्नामध्ये त्याला आपल्या कुटुंबाचा जो काही जीवनचरितार्थ आहे हा जीवनचरितार्थ चालवण्यासाठी ते जर उत्पन्न पुरेसं होत नसेल तर प्रामुख्याने तो बचतीचा विचार कधीही त्याच्या मनामध्ये येणार नाही. भारतामध्ये एकूण 56% ते 58% लोकसंख्या शेती क्षेत्रावर काम करते. आज शेती क्षेत्राचं नैसर्गिक अवलंबित्व जे आहे हे नैसर्गिक अवलंबित्व जर आपण पाहिलं, या नैसर्गिक अवलंबित्वामध्ये प्रामुख्याने 59 ते 60% शेती ही निसर्गावर अवलंबून आहे.
मिळालं तर एकाच पीक एखादं पीक कसं बसं त्या ठिकाणी मिळतं. आणि आजची स्थिती जर आपण पाहिली तर आज आलेलं पीकसुद्धा हे आपल्या हातातून जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण आहे अतिआवर्षण. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. आलेलं पिकं सडून जात आहेत. आलेलं त्या ठिकाणी पिकं काढायला त्याला संधी नाही. आणि मग जर त्याच्या हातातलं उत्पन्न जर वर्षाचं एकदा संपलं तर त्याला उत्पन्नाची चिंता असते, कारण एकच पीक आहे. ही चिंता त्याला आपलं जीवन कसं जगावं याच्यासाठी भेडसावत असते. त्याच्या मनामध्ये बचतीचा लवलेशही येणार नाही, कारण त्याला जीवन जगणं असह्य झालेलं असतं. अशाच प्रकारचं भारतामध्ये आपल्याला अल्प उत्पन्न गटातील लोकांची संख्या अधिक आहे. 39% 2011ची आकडेवारी जर आपण पाहिलं तर 39% लोकसंख्या जी आहे ती दारिद्र्यरेषेखालील आहे. हे तर काही बचत करू शकत नाही आहे. जी उरलेली लोकसंख्या आहे त्यामध्ये जे काही लोक आहेत त्यांना आपलं जीवन कसं बसं त्या ठिकाणी जगता येतं. आणि बोटावर मोजणाऱ्या इतक्या लोकांकडे म्हणजे उत्पन्नाची जी विषमता आहे ती विषमता आपल्याला इथं दिसून येते. त्यामुळे बचतीचं प्रमाण जे आहे हे बचतीचं प्रमाण आपलं कमी होतं. ती बचत आपल्याला 25% असलेली आपल्याला दिसून येते. आणि ही आकडेवारी 2010-11ची आहे. 25%च बचत त्यावेळेस होती. 25% बचत झाल्यामुळं भांडवल निर्मिती जी आहे ती 28% त्या ठिकाणी झाली. जेवढी बचत त्या ठिकाणी केली जाते ती सर्वच्या सर्व बचत गुंतवली जाईलच याची शाश्वती नाही आहे. कारण बचतीचं स्वरूप, कारण जी बचत गुंतवली जाते ती सुद्धा उत्पादक आणि अनुत्पादक कार्यामध्ये. गुंतवणुकीचं सुद्धा आपण जर पाहिलं तर श्रीमंताच्या गुंतवणुकी या फार मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये आहे. आणि सोनं हे जरी संपत्ती संकलन करण्याचं साधन असलं तरी सोन्यातली गुंतवणूक ही डेड इन्व्हेस्टमेंट, मृत गुंतवणूक म्हणून त्या ठिकाणी समजली जाते. मग जर अशी गुंतवणूक जी आहे या गुंतवणुकीचं प्रमाण जर वाढत गेलं तर आपोआप भांडवल निर्मितीचा दर कमी झालेला आपल्याला दिसेल. म्हणून भांडवल निर्मिती आपल्याला कमी दिसते हे भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. नंतर हळूहळू त्या ठिकाणी याच्यामध्ये बदल होत चाललेले आहे. आज जगामध्ये भारत हा श्रम पुरवणारा देश म्हणून त्या ठिकाणी गणला जात आहे. आणि म्हणून उदयोन्मुख विकासाकडे त्या ठिकाणी आशेच्या किरणाकडे पाहणारा भारत हा आता भांडवल निर्मितीच्या बाबतीमध्ये काही प्रमाणात काही कालावधीनंतर त्या ठिकाणी निश्चित त्याचा जो दर आहे तो वाढलेला आपल्याला दिसेल. पण आज आपल्याला असं दिसून येतं की 2010-11मध्ये भांडवल निर्मितीचा दर हा 28% त्या ठिकाणी होता. इतका कमी दर असल्यामुळं एकूण भांडवली गुंतवणूक कमी होते. भांडवली गुंतवणूक कमी झाली. उत्पादन संस्था जी आहे या उत्पादन संस्थांची रोजगार देण्याची क्षमता असूनही ते रोजगार देऊ शकत नाही. म्हणून भारतामध्ये बेकारीचं प्रमाण, बेरोजगारीचं प्रमाण अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून प्रामुख्याने हे एक 6वं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे इतर सुविधांची कमतरता. 7वं वैशिष्ट्य आहे इतर सुविधांची कमतरता. आता इतर सुविधा ज्या आहेत या इतर सुविधांमध्ये प्रामुख्याने वाहतूक असेल, दळणवळण असेल, वीज असेल, अशा अनेक सुविधा ज्या आहेत
या अनेक सुविधा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने भारताची क्षमता फार मोठी आहे विकास करण्याची, पण तरीही सुविधांच्या कमतरतेमुळे त्या क्षेत्रांचा वापर जो आहे तो वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही. भारतातील रस्त्यांचा जर विचार केला तर आज नॅशनल हायवे जे आहेत हे सुद्धा पाण्याने खराब झालेले आहेत. आता वाहतूक सुविधा जी आहे ही वाहतूक सुविधा अशी असली पाहिजे की जेणेकरून देशाच्या अर्थव्यवस्थेला ती विकासाकडे नेणारी पाहिजे. भारतामध्ये वाहतूक सुविधेच्या बाबतीमध्ये जे काही पक्के रस्ते आहे या पक्क्या रस्त्यापैकी जवळपास पक्क्या रस्त्यापैकी 50% रस्ते उपयोगात आहे. म्हणजे एकूण रस्त्यांची संख्या जर आपण पाहिली तर या रस्त्यांच्या संख्येमध्ये जे काही पक्के रस्ते, कच्चे आणि पक्के रस्ते आहेत, कच्च्या रस्त्यांचा तर प्रश्नच नाही आहे, कारण कच्च्या रस्त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर तिथून पायीसुद्धा चालणं अशक्य आहे. आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चे रस्ते आहेत. शहरी भागामध्ये किंवा शहराला जोडणारे जे काही पक्के रस्ते आहे या पक्क्या रस्त्यापैकी 50% कमी रस्ते जे आहे ते उपयोगात आहेत. आज आपण नॅशनल हायवेसुद्धा पाहतो. या नॅशनल हायवेमध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की खूप मोठे खड्डे पडलेले आहेत, खूप रस्ते त्या ठिकाणी खराब झालेले आहेत. वाहतुकीला त्याला खूप मोठा अडथळा ठरत आलेला आहे. जो काही माल वाहून नेतो त्या मालाचा रस्ते खराब असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणजे टिकाऊ माल टाकाऊ होत आहे. मग शेतमाल असेल किंवा एखादी सामग्री असेल ती खराब होत आहे. आणि वाहतुकीची साधनं असतील, मग ते ट्रक्स असेल, ट्रॅक्टर असेल किंवा इतर प्रकारची जी काही साधनं असतील ती साधनं खराब होण्याचं प्रमाण अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे वाहतूक व्यवस्था जी आहे या सुविधेची कमतरता आहे. आता ही जर कमतरता आपल्याला आपण प्रगत देशांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर अमेरिकेचं उदाहरण दिलं जातं की अमेरिकेमध्ये जे काही रस्ते आहेत त्यावर जर तेल सांडलं तर ते तेल आपल्याला भरून घेता येतं. भारतातल्या रस्त्यावर शेंगदाणे सांडले तरी आपल्याला ते भरून घेता येत नाही. इतके रस्ते त्या ठिकाणी फुपाट्याने माखलेले आहेत, मातीने माखलेले आहेत, इतके रस्ते खराब त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे सांगण्यात तात्पर्य याच्यातून वेळ, श्रम, पैसा, जेवढा रस्ता चांगला असेल तेवढा श्रम कमी लागेल, वेळ कमी लागेल, पैसा कमी लागेल आणि वाहतुकीच्या साधनं खराब होणार नाहीत. पण जेवढं वाहतुकी रस्ते त्या ठिकाणी खराब असतील तेवढ्या प्रमाणात खर्च मोठ्या प्रमाणात येईल, वेळ मोठ्या प्रमाणात लागेल, अपव्यय त्या ठिकाणी होईल आणि मालाची नासधूस होईल. म्हणून वाहतुकीच्या सुविधेमध्ये कमतरता आपल्याला दिसून येते. अलीकडे आपण स्वस्त वाहतूक म्हणून रेल्वेकडे पाहतोय. रेल्वेतून मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात व्हायला पाहिजे किंवा शेतमालाची एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वाहतूक होणं गरजेचं आहे. पण तेवढ्या प्रमाणात भारतामध्ये रेल्वे क्षेत्र हे ग्रामीण भागाला जोडलं गेलेलं नाही. आणि जी ग्रामीण भागातली रस्ते आहेत ती अतिशय खराब असल्यामुळे तो शेतमाल रेल्वे स्टेशनपर्यंत आणणं शक्य होत नाही. म्हणून आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं की वाहतुकीचं क्षेत्र जे आहे त्या वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये कमतरता आहे, उणीव आहे. आणि म्हणून नेहमी आपण पेपरला वाचतो, नेहमी आपण बातम्या त्या ठिकाणी पाहतो की खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी पुष्पगुच्छ ठेवून पूजन केलं जातं. रस्त्यांची दयनीय अवस्था दर्शविली जाते, ज्याला गांधीगिरी आपण म्हणतो. म्हणजे सांगण्यात तात्पर्य आहे ही सुविधासुद्धा अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल तर महत्त्वाची आहे. आणि म्हणून वाहतूक सुविधा जी आहे ही अतिशय जलद असली पाहिजे, अतिशय चांगल्या प्रकारची असली पाहिजे, कमी खर्चिक असली पाहिजे, वेळेवर शहरामध्ये पोहोचणारी असली पाहिजे.
हे जर झालं तर शेतमाल असेल किंवा औद्योगिक माल असेल किंवा इतर माल असेल, त्या मालाला ग्राहकापर्यंत वेळेपर्यंत पोहोचवता येईल आणि योग्य किंमत त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येईल. म्हणून ही पहिली सुविधा त्या ठिकाणी सांगितलेली. दुसरं आहे दळणवळण, कम्युनिकेशन. आपण पाहतोय बघा, कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये खूप भारत अजून मागे असलेला आपल्याला दिसून येतो. दळणवळण, आपण फोन लावतो, फोन तिसऱ्यालाच लागतो, तो रॉंग नंबर होतो. कम्युनिकेशनमुळे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्याचं जे काही त्या ठिकाणी नियोजन आहे ते नियोजन कोलॅप्स होतं. जेवढं दळणवळण चांगलं असेल, कम्युनिकेशन जेवढं त्या ठिकाणी चांगलं असेल, तेवढ्या प्रमाणामध्ये त्याचा सगळी बचत होते. त्याला फटकन निर्णय घेता येतो, त्याच्या नियोजनामध्ये त्या ठिकाणी त्याला पुढचं नियोजन करता येतं. पण आपल्याला दळणवळणाची व्यवस्था कधी नेट नाही, कधी त्या ठिकाणी व्हिजिबिलिटी त्या ठिकाणी नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की दळणवळणाची सुविधासुद्धा प्रामुख्याने भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात कनिष्ठ दर्जाची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून हे दुसरं त्या ठिकाणी सुविधांच्या बाबतीमध्ये. तिसरं आहे वीज पुरवठा. आता वीज पुरवठ्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याला दिसतं बघा की दर शनिवारी श्रामपूरमधली वीज त्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार. त्या दिवशी त्यांचं वर्किंग म्हणून त्यांनी तो दिवस ठेवलेला आहे. पण आज मनुष्याचं जीवन हे विजेवर झालेलं आहे. म्हणजे एक बेसिक नीड्स व्यक्तीला त्या ठिकाणी झालेली आहे. कुठलंही काम करायचं म्हटलं की त्याला आज विजेची गरज आहे. शेतीला पाणी द्यायचं म्हटलं की विजेची गरज आहे. व्यक्तीला दळून आणायचं म्हटलं की विजेची गरज आहे. करमणुकीचं साधन पाहायचं, टी व्ही पाहायचं म्हटलं की विजेची गरज आहे प्रत्येकाला. म्हणून विजेच्या बाबतीमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की अमेरिकेमध्ये भारतापेक्षा 32 पट वीज अधिक वापरली जाते. म्हणजे भारतामध्ये 1 पट वापरली जाते तर अमेरिकेमध्ये 32 पट वीज वापरली जाते. आता तुम्ही म्हणाल वीज एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरून काय होणार आहे, विकास होणार आहे का? विजेचा वापर यावर सुद्धा अर्थव्यवस्थेचा विकास अवलंबून आहे. कारण वीज हे तुम्हाला तुमच्या साधन सामुग्रीचं सीमांत क्षमतेपर्यंत कार्यक्षमता नेण्याचा प्रयत्न करतो. समजा उदाहरणार्थ एखादं यंत्र आहे, त्या यंत्राची दिवसाची कार्यक्षमता ही 1000 पोते तयार करण्याची आहे. एक पोते तयार करण्याचं मशीन आहे. 1000 दिवसातनं पोते तयार होतात. म्हणजे त्याचे सगळं शिलाई विलाई हे करून व्यवस्थित तयार होतात. जर 24 तास जर वीज असेल तर रोज 1000च पोते तयार होतील, 999 सुद्धा पोते तयार होणार नाही. म्हणजे कार्यक्षमता इफिशियन्सी जी आहे ती इफिशियन्सी त्याच्या विजेमध्ये. मग तो व्यक्ती बरोबर एक दिवसामध्ये 1000 पोते तयार केले. पण 1 तास वीज गेली, 1 तास वीज गेली की तेवढ्या 1 तासामध्ये ती मशीन बंद होणार. 1 तासामध्ये त्याचं उत्पादन थांबणार आणि दिवसाला 1000 पोते तयार होणारच नाही. हा अपव्यय, अपव्यय म्हणण्यापेक्षा हा लॉस आहे, हा तोटा आहे. आणि मग हा तोटा कधी भरून काढणार आहे? हा तोटा कधीच भरून निघत नाही, कधीच भरून निघत नाही. म्हणून अमेरिकेमध्ये 32 पट वीज याच्यासाठी वापरली जाते. प्रत्येक काम त्यांचं, घरामध्ये स्वच्छता करायचं असेल तर विजेचं मशीन असेल त्याच्यावर केली जाते. स्वयंपाक बनवायचा असेल तर ओव्हन असेल काय असेल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी, म्हणजे एकदा त्या याच्यावर ओव्हनमध्ये ठेवून दिलं की आपण आपल्या दुसऱ्या कामाला त्या ठिकाणी मोकळं होतो. म्हणजे याचा अर्थ विजेचा वापर तुम्ही 32 पट याच्यासाठी करता की तुम्हाला टाईम इज मनी आहे. तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करू शकता. जसं पाण्याची मोटर आहे, एकदा पाण्याची मोटर चालू करून दिली की ते पाणी आपोआप त्या ठिकाणी भरलं जातं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की वीज जेवढी त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुरवठा केला जाईल तेवढ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेचा विकास होईल.
पण आपल्याकडे विजेचं त्या ठिकाणी असं आहे, कधी वीज येते आणि कधी वीज जाते ह्याचंच आपल्याला माहीत नाही आहे, नियोजनच नसतं. कधी वीज जाते, नैसर्गिक संकट आलं की वीज आली, पाऊस आला की वीज जाते. जपानचं उदाहरण दिलं जातं. जपान हा देश जो आहे, या जपान देशामध्ये जवळपास 20 वर्ष झाले, या 20 वर्षामध्ये एकदाही वीज गेलेली नाही आहे. म्हणजे त्याने विजेच्या सुविधा इतक्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करून ठेवलेल्या आहे. वीज पुरवणारी साधनं जी आहे, त्याचे जे प्रकार आहे विजेचे, त्यांनी सगळ्या प्रकारातून त्या ठिकाणी विजेचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी देतो की जपानने भारतामधील जैसलमेर जे आहे, ज्याला थरचं वाळवंट असं म्हटलं, सहारा वाळवंट असं म्हटलं जातं, तर ते वाळवंट प्रामुख्याने भाड्याने देण्यासाठी मागणी केली होती. सोलर एनर्जी जी आहे, ही सोलर एनर्जी तिथं तयार करायची होती आणि भारताची जी काही गरज आहे ती गरज त्याच्यातून पूर्ण होणार होती. विशेषतः भारताची गरज पूर्ण होऊन इतर देशाला सुद्धा ती वीज आपल्याला निर्यात करता येईल अशी स्थिती होती, पण आपण तो करार केलेला नाही आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की अशाही काही घटना आहे की ज्या घटनामुळे विजेचा पुरवठा भारतामध्ये पूर्ण क्षमतेने होत नाही आहे. उन्हाळा सुरू झाला, शेतीतलं विजेचं जे काही त्या ठिकाणी वापराचं प्रमाण आहे त्याच्यावर लोड शेडिंग टाकलं जातं, उद्योगावर टाकलं जात नाही आहे, शहरामध्ये टाकलं जात नाही आहे, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग. त्याचा परिणाम त्यांच्या विकासावर झालेला आपल्याला दिसून येतो, त्यांच्या राहणीमानावर झालेला आपल्याला दिसून येतो, किंवा इतर घटकावर त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून ही सुविधासुद्धा अपुरी असलेली आपल्याला दिसून येते. पुढची सुविधा आहे पाणी पुरवठा. पाणी पुरवठा जी आहे, पाणी पुरवठ्याच्या सुविधा स्वच्छ आणि पुरेसं आणि वेळेवर पाणी पुरवठा होणं हे गरजेचं आहे. कारण मानवाचं जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे. पाणी हे जीवन म्हटलं जातं. आज जवळपास 50% आजार जे आहे, हे 50% आजार पाण्यामुळं होतात. आणि भारतामध्ये सोलापूर जिल्हा, आपलं महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्हा जो आहे हा ड्रॉट प्रॉन एरिया म्हणून त्या ठिकाणी या जिल्ह्याला आहे. पावसाळ्यात या जिल्ह्यामध्ये टँकर चालू असतात. म्हणजे पावसाळ्यात दुर्भिक्ष आहे आणि पावसाळ्यात जर त्या ठिकाणी अशा प्रकारचं दुर्भिक्ष जर असेल तर तिथल्या लोकांचा विकास होईल का, हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे इथं स्वच्छ पाणी पुरवठा जो आहे तो पाणी पुरवठा होणं गरजेचं आहे. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये अमेरिकेचं उदाहरण दिलं जातं की अमेरिकेमध्ये पाण्याचं नियोजन असं केलेलं आहे की जवळपास 3 वर्ष जर पाऊस पडला नाही, पाऊस नसेल किंवा थोडाफार असेल, तरीही 1 एकर शेती क्षेत्रसुद्धा नापीक राहू शकत नाही. इतकं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे, इतकं काटेकोर नियोजन दिलं. आता आपण भारतामध्ये धरणं बांधू शकत नाही आहे, कारण लोकसंख्या वाढत चाललेली आहे, जमिनीची मागणी वाढत चाललेली आहे. जी काही शेती आहे आता त्या शेतीवर कॉन्क्रिटीकरण होत आहे. उलट शेतीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. मग पाणी पुरवठ्याची सुविधा त्या ठिकाणी कशी करणार आपल्याला दिसून येतं. आजची स्थिती जर आपण पाहिली तर या महिन्यामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 25 ते 26 जिल्ह्यामध्ये, 26 राज्यामध्ये अतिअवर्षणाने ग्रासलेला आहे. महाराष्ट्राचा जर मागच्या 3 दिवसाचा आढावा जर घेतला तर परभणी असेल, नांदेड असेल, बुलढाणा असेल किंवा आपलं नगर असेल, नाशिक असेल, ही जी काही त्या ठिकाणी जिल्हे आहे, या जिल्ह्याला सांगली आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, या जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेलं आहे. निसर्गाचं जे काही पाणी आहे ते पाणी खूप मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे, पण 7% पाणी आपण अडवलेलं आहे. 93% पाणी हे आपलं समुद्राला जाऊन मिळत आहे. अशा प्रकारचं पाणी पुरवठ्याच्या सुविधा ज्या आहे या अपुऱ्या असल्यामुळं प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं की या पाणी पुरवठ्याच्या सुविधा अपुऱ्या असल्यामुळं
त्या परिसराचा विकास होत नाही, त्या शेतीचा विकास होत नाही, तिथं उद्योगधंदे स्थापन होऊ शकत नाही, तिथं वस्ती जी आहे ती स्थापन होऊ शकत नाही. आणि मग सोलापूर ग्रामीण भागामध्ये आपल्याला विरळता दिसते, लोकसंख्येची विरळता दिसते. आणि शहरी भागामध्ये खूप लोकसंख्या दाटीवाटीने राहते. घनता जी आहे शहरी भागामध्ये घनता अधिक आहे, कारण तिथं सगळ्या सुविधा आहे. आणि ग्रामीण भागामध्ये सुविधा नसल्यामुळे लोकसंख्येची घनता कमी असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अशा प्रकारचं हे एक पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर बँकिंग सुविधा आहे, पतपुरवठा सुविधा आहे, परकीय भांडवलाची आवक आहे. या घटकांचा जर विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की भारतामध्ये बँकांनी खूप ग्रामीण भागामध्ये जाळं विणलेलं आहे. पण जाळं नुसतं विणून चालणार नाही आहे, त्याचा कर्ज पुरवठा ग्रामीण भागामध्ये होणं गरजेचं आहे. मागेल त्याला कर्ज, पाहिजे त्यावेळेस कर्ज, पुरेशा प्रमाणात कर्ज हे जर दिलं तर त्याचं जे क्षेत्र आहे, मग ते शेती क्षेत्र असेल, ते उद्योग क्षेत्र असेल किंवा ते कुटीर उद्योग असतील, लघु उद्योग असतील, तर त्या उद्योगांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं बँकिंग क्षेत्रसुद्धा मागं असलेलं आपल्याला दिसून येतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. उदाहरण म्हणून एक 2-3 त्या ठिकाणी उदाहरणं मी देणार आहे. अमेरिकेमध्ये तर मी आत्ताच दिलं तुम्हाला की 32 पट वीज वापरली जाते. वाहतुकीच्या बाबतीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये वेगळीच परिस्थिती आहे. तिथं जवळपास हवाई वाहतुकीचाच वापर केला जातो, रस्त्यांचा वापर फार कमी केला जातो. हवाई वाहतुकीचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं ऑस्ट्रेलियाचा विकास वेगाने झालेला आहे. म्हणजे अडचणी नाही आहेत. एका शेतावरून दुसऱ्या शेतावर जायचं तर हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. सांगण्यात तात्पर्य आहे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात आहे, हवाई वाहतुकीचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. दळणवळण त्या ठिकाणी जे आहे अतिशय सुंदर. अमेरिकेचं दळणवळण त्या ठिकाणी पाहिलं तर कुठल्याही प्रकारच्या अडचणी दळणवळणामध्ये दिसत नाही. कम्युनिकेशन, फास्ट कम्युनिकेशन आहे. अमेरिकेमध्ये असं म्हटलं जातं की जवळपास 97% आकडेवारी, ही मागची आकडेवारी आहे, 97% लोक जे आहे बँकिंग व्यवसाय करताना खिशामध्ये फक्त कार्ड ठेवतात. कमीत कमी त्यांच्याकडे त्या ठिकाणी 4, 5, 7, 8 असे कार्ड आहेत. कुठंही परचेस करायला गेलं का ऑनलाईन परचेस होतं. आपल्याकडे ऑनलाईन परचेसिंग फार कमी प्रमाणात आहे, कारण बँकेचा नेटचा प्रॉब्लेम येतो, ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे दळणवळण ही आहे. बँकिंग सुविधा, परकीय भांडवलाची आवक, त्यांचं उत्पादनच मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेमध्ये भारतापेक्षा कितीतरी पटीने उत्पादन घेतलं जातं. गव्हाचं उत्पादन असेल, कापसाचं उत्पादन असेल किंवा इतर उत्पादनं त्या ठिकाणी असतील, तर ही उत्पादनं भारतापेक्षा कितीतरी पटीने उत्पादन घेतलं जातं. त्याच्यामुळे त्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात आहे. निर्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भांडवलाची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे विकसित देशामध्ये इतर सुविधा ज्या आहेत या इतर सुविधांची कमतरता नाही आहे. इतर सुविधा मुबलक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून प्रामुख्याने या इतर सुविधा जेवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित होत जातील तेवढ्या त्या अर्थव्यवस्थांचा विकास जो आहे तो विकास मोठ्या प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था, उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं हे एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे की इतर सुविधा ज्या आहे या सुविधांची कमतरता आपल्याला दिसून येते. म्हणून हे एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सर्वत्र पसरलेली कायमस्वरूपी बेकारी. सर्वत्र पसरलेली कायमस्वरूपी बेकारी. असं म्हटलं जातं की बेकारी हा जगाला लागलेला शाप आहे. हा जगामध्ये कुठल्याही देशाचा जर विचार केला तर कुठल्याच देशामध्ये असं नाही की तिथं बेकारी नाही. प्रत्येक मग तो प्रगत असेल, अतिप्रगत देश असेल तरीही त्या देशामध्ये बेकारी आहे. कारण बेकारीचे अनेक प्रकार आहे. मग ती चक्रीय बेकारी असेल, ती यांत्रिक बेकारी असेल, ती तांत्रिक बेकारी असेल, ती छुपी बेकारी असेल.
सुप्त बेकारी असेल, अशा अनेक प्रकारामध्ये कुठला ना तरी कुठला प्रकार, समजा विकसित देश आहे, या विकसित देशामध्ये तंत्रज्ञान बदललं गेलं की काही कालावधीपर्यंत, काही क्षणापर्यंत आपल्याला तिथले काही लोक हे बेकार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणून म्हटलेलं आहे बेकारी हा जगाला लागलेला शाप आहे. विकसित देशांच्या बाबतीमध्ये ही बेकारी जी आहे ही रचनात्मक असते, स्ट्रक्चरल असते, ती अंशतः असते, पार्शियल किंवा फ्रॅक्शनल असते, ती फ्रॅक्शनल असते, अंशतः असते, किंवा ती चक्राकार असते, म्हणजे ती सायक्लिकल असते. ती म्हणजे एखादं चक्र त्या ठिकाणी आलं, तेजी मंदी, सुधारणा घसरण असं चक्र आलं की त्या चक्राकार पद्धतीमध्ये ती बेकारी आपल्याला त्यांच्याकडे दिसते. पण भारतासारख्या विकसनशील देशात बेकारीचं स्वरूप जे आहे हे स्वरूप वेगळं आहे. भारतामध्ये रोजगार मागणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण त्यांना रोजगार देणारी जी काही यंत्रसामुग्रीची साधनं आहेत त्या साधनांची आपल्याकडे टंचाई दिसून येते, यंत्रसामुग्रीची कमतरता दिसून येते, उद्योगांची कमतरता दिसून येते. म्हणून मी मागेही तुम्हाला मागच्या तासाला उदाहरण दिलेलं आहे की अमेरिकेमध्ये एकूण 36 कोटी लोकसंख्या आहे. या 36 कोटी लोकसंख्येला प्रामुख्याने 3% लोकसंख्या शेती क्षेत्रामध्ये काम करते. उरलेल्या लोकसंख्येला सेवा आणि उद्योग क्षेत्राने त्या ठिकाणी सामावून घेतलेलं आहे. म्हणजे एकूण 36 कोटी लोकसंख्येपैकी 3% लोकसंख्या शेती क्षेत्रामध्ये रोजगार मिळवते आणि उरलेल्या लोकसंख्येला उद्योग आणि सेवा क्षेत्र रोजगार देतं. पण उद्योग क्षेत्र ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतं की अमेरिकेमध्ये 40,000 प्रकारचे उद्योग आहेत. अमेरिकेमध्ये किती? 40,000 प्रकारचे उद्योग आहेत. मग या 40,000 प्रकारच्या उद्योगांनी या लोकसंख्येला तारण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेवा क्षेत्र तर वेगळंच आहे. म्हणून तिथं 18 तास काम देण्याची तिथं उद्योगामध्ये क्षमता आहे. भारतामध्ये उलट आहे. भारताची लोकसंख्या 136 कोटी लोकसंख्या आहे. या 136 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 56 ते 58% लोकसंख्या जी आहे ही शेती क्षेत्रामध्ये अवलंबून आहे. मग शेती क्षेत्रामध्ये असणारा रोजगार हंगामी स्वरूपाचा आहे. ज्यावेळेस शेतीचा मशागतीचा कालावधी असतो त्यावेळेस कामगाराची टंचाई आपल्याला दिसते, आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी शेतीचा मशागतीचा कालावधी संपतो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये बेकारी दिसते. हंगामी बेकारी त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे सांगणे तात्पर्य आहे या 136 कोटी लोकसंख्येला उद्योग क्षेत्र पूर्ण क्षमतेने रोजगार देऊ शकत नाही, कारण भारतामध्ये 4,000 प्रकारचे उद्योग स्थापन झालेले आहे. या 4,000 प्रकारच्या उद्योगांची क्षमता ही सुद्धा श्रीमंत नाही. त्याच्यातलं एक उदाहरण जर आपण घेतलं तर उदाहरणार्थ साखर कारखाने वर्षातनं 120 ते 150 मॅक्झिमम 150 म्हटलेलं आहे, एवढेच दिवस चालतात. मग तिथं काम करणारे कामगार काही परमनंट असतात, काही हंगामी असतात. हंगाम सीझन चालू झाला की कामावर त्या ठिकाणी घेतात, त्यांना सीझनल वर्कर म्हणतात. आणि काही कामगार असतात ते डेली वेजेस असतात, रोजंदारीवरचे कामगार. कारखाना सुरू झाला की त्या परिसरामध्ये सगळी, मग हॉटेल्स असतील, जी काही त्या ठिकाणी सेवा देणारे क्षेत्र असतील किंवा उपउत्पादन करणारी क्षेत्र असतील त्याला चालना मिळते, त्यावेळेस रोजगार वाढतो. पण कारखाना बंद झाला की त्याच्यानंतर प्रामुख्याने तिथं सगळीकडे शुकशुकाट आपल्याला दिसून येतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे भारतामध्ये बेकारांची संख्या जी आहे ही बेकारांची संख्या अशा पद्धतीने आपल्याला दिसून येते. सर्वत्र बेकारी त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून भारतामध्ये हे एक रोजगारीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे, बेरोजगारीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर भारतात अशिक्षित आणि अकुशल असणाऱ्या लोकांचंही प्रमाण अधिक आहे. अशिक्षित आहे, अकुशल आहे, त्याच्याकडे काही स्किल नाही आहे, नो एज्युकेशन नो स्किल. मग तो श्रमाच्या आधारेच आपलं त्या ठिकाणी
काम मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि श्रमाच्या आधारे त्याला 365 दिवस काम मिळेल याची शाश्वती नसते. जसं नोकरदाराचं आहे की एकदा नोकरी लागली की त्याला 365 दिवस काम असतं, पण तसं शारीरिक कष्ट करणारा व्यक्तीला 365 दिवस काम मिळेलच याची शाश्वती नसते. आणि म्हणून प्रामुख्याने आपल्याला शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सर्वत्र बेकारी आपल्याला दिसून येते. आणि म्हणून प्रामुख्याने बेकारांची जी काही गणना आहे ती 1997 ते 2000 या कालावधीमध्ये केलेली आहे. देशातल्या एकूण बेकारांची संख्या त्यावेळेस 10.4 कोटी होती. आणि असं म्हटलं गेलं की एका अंदाजानुसार की 36 कोटी नोकरदारामध्ये 30% नोकरदार हे हंगामी होते. म्हणजे एकतर पहिलं 2002 पर्यंत बेकारांची संख्या 10.4 कोटी एवढी एकूण लोकसंख्येमध्ये होती. दुसरा अंदाज असा मांडला गेला की 36 कोटी लोकसंख्या बेकार होती, त्यापैकी 30% लोकसंख्या म्हणजे जवळपास 11-11.5% लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या हंगामी स्वरूपाचं रोजगार प्राप्त करणारी होती. जर हंगामी स्वरूपाचा रोजगार प्राप्त करणारी ही जर असेल तर त्यांचं जीवनमान हे निश्चित आपल्याला खालच्या दर्जाचं दिसून येईल. म्हणून हे एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जे आहे ते आहे मनुष्यबळाचा सुमार दर्जा. पुअर क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल त्याला म्हटलेलं आहे. मनुष्यबळाचा जो दर्जा आहे भारतातला हा अतिशय निम्न पातळीचा असलेला आपल्याला दिसून येतो. आता तर निम्न पातळीचा का आहे त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये निरक्षरता आहे, त्याच्यामध्ये अकुशलता आहे, त्याला मिळणारं जे अन्न आहे ते पुरेशा कॅलरीजचं नाही, त्याचं राहणीमान त्या ठिकाणी पाहिजे त्या दर्जाचं नाही. आणि अशा सगळ्या कारणामुळं प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की भारतातील जे काही मनुष्यबळ आहे ते निकृष्ट प्रतीचं किंवा कमी निम्न पातळीचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या जीवनमानाचा दर्जा जो आहे तो सुमार असलेला आपल्याला दिसतो. त्यांच्यामध्ये काम करण्याची उद्युक्तता नाही, कार्यक्षमता जी पातळी आहे ती निम्न आहे आणि कमी उत्पादकता आहे. अशा प्रकारची ही कारणं आपल्याला या भारतातील श्रमिकामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून मनुष्यबळ जर उच्च दर्जाचं असेल तर निश्चितच त्याची कार्यक्षमता वाढते, त्याला काम करण्यास उद्युक्तता निर्माण होते, म्हणजे उत्साह त्याचा वाढतो. आणि पर्यायाने उत्पादन क्षमतासुद्धा त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येतं. आपण पाश्चात्य देशामध्ये पाहिलं आहे की पाश्चात्य अमेरिकेचं जर उदाहरण घेतलं तर तिथं हवामानही कारणीभूत आहे. व्यक्ती हा जवळपास त्याला 18 तास काम उपलब्ध आहे, पण जास्तीत जास्त तो आपला वेळ कामामध्ये त्या ठिकाणी घालवतो, कारण त्याला सगळीकडे त्या ठिकाणी कुठेही गेला तर त्याला रोजगार मिळतो. भारतामधील व्यक्तींना एक तर शारीरिक कष्ट फार कालावधीमध्ये करता येत नाही, किंवा जास्त कालावधीपर्यंत. समजा एखाद्या शेतीमध्ये बैल नांगरट करायची असेल आणि मग त्याला जर ते नांगर धरायचं असेल तर तो फार तर फार 2 ते 3 तासापर्यंत करू शकतो, कारण लगेच त्याला आपल्या वातावरणामुळं त्याला थकवा जाणवतो, त्याची कामाची क्षमता त्या ठिकाणी कमी होते, त्याचा उत्साह जो आहे तो उत्साह कमी होतो.
आणि याचा परिणाम असा त्या ठिकाणी होतो की मग त्याची उत्पादकता जी आहे, त्याची कार्यक्षमता जी आहे ती कमी होते, तो थकतो, तो आळशी होतो आणि त्याचं काम त्या ठिकाणी बंद होतं. म्हणजे नियोजन केल्याप्रमाणे त्याचं दिवसाचं काम होऊ शकत नाही. मनुष्यबळाचा दर्जा जो आहे तो निम्न प्रतीचा आहे. तेच पाश्चात्य देशामध्ये दर्जा हा उच्च प्रतीचा आहे. त्यांचं खाद्य जे आहे, त्यांना मिळणाऱ्या कॅलरीज जे आहेत तर 2100 कॅलरीच्या पुढचं त्यांचं अन्न मिळतं. म्हणजे जवळपास अमेरिकेतलं उदाहरण दिलं जातं की 3300 कॅलरीपर्यंतचं अन्न ते त्या ठिकाणी घेतात आणि या उच्च दर्जाच्या कॅलरीच्या अन्नामुळे त्याच्या शारीरिक क्षमतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याला उत्साह असतो काम करताना, त्याची उत्पादन क्षमता त्या ठिकाणी, तो काम करतो जिथं काम करतो त्याचं त्या ठिकाणी मन लावून काम करण्याची क्षमता वाढते, उत्पादन क्षमता वाढते. आणि म्हणून याच्यासाठी प्रामुख्याने संयुक्त राष्ट्रसंघाने विकास कार्यक्रमांतर्गत मानव विकासासंबंधी अनेक निर्देशांक तयार केलेले आहे. मानवाचा विकास हा जर मोजायचा असेल तर मानवी निर्देशांक हा 0.1 या प्रमाणाचा संमिश्र निर्देशांक आहे. आणि याचं मोजमाप जे आहे, याचं मोजमाप आपल्याला 3 महत्त्वाच्या घटकावरून केलं जातं. पहिलं एक आहे की दीर्घ आयुष्य, त्याचं आयुष्य हे किती आहे. जास्तीत जास्त जर त्याला आयुष्यमान जगता आलं तर निश्चित त्याची शारीरिक क्षमता ही वाढू शकते, त्याची काम करण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढू शकते, त्याची उत्पादन क्षमता त्या ठिकाणी वाढू शकते. म्हणून हा पहिला घटक सांगितलेला आहे की दीर्घ आयुष्य, तो किती वर्ष त्या ठिकाणी जगू शकतो. जास्तीत जास्त तो जर वर्ष जगला तर निश्चितच त्याचं आयुर्मान हे वाढलेलं असेल. त्या देशातील त्या ठिकाणी विकासाची अवस्था जी आहे ही विकासाची अवस्था त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. दुसरा घटक आहे ज्ञान, त्याने मिळवलेलं ज्ञान जे आहे. आज आपल्याकडे आपण म्हणतो की व्यक्ती साक्षर झाला, व्यक्तीला लिहिता वाचता आलं की साक्षर होतं, पण त्याला कोणत्या पद्धतीने उत्पन्न मिळवावं, कसं उत्पन्न मिळवावं याचं ज्ञान येत नाही आहे. म्हणजे ज्ञान असं पाहिजे, जेवढं शिक्षण, असं म्हटलं जातं, शिक्षण तज्ज्ञ असं म्हणतात की प्राथमिक शिक्षण घेतलेल्या व्यक्तीपेक्षा माध्यमिक शिक्षण घेतलेल्या व्यक्तीचं उत्पन्न अधिक असतं, कारण त्याला अधिक ज्ञान असतं. त्यानंतर उच्च माध्यमिक असेल, त्यानंतर पदवी असेल, नंतर पदव्युत्तर असेल. जेवढं शिक्षणाचं प्रमाण वाढत जातं तेवढं त्याचं उत्पन्नाचं प्रमाण वाढत जातं. हे शिक्षण आणि उत्पन्न याची सांगड घातलेली आहे. कारण जर उच्च दर्जाचं ज्ञान घेतलं तर त्याची वैचारिक पातळी उच्च होते आणि ही वैचारिक पातळी जर उच्च झाली तर त्याचा संबंध उत्पन्नाशी येतो. तो चांगल्या प्रकारचं, त्याच्या डोक्यामध्ये चांगल्या कल्पना येतात, चांगले विचार येतात, शॉर्ट बर्स्ट स्वीट ज्याला म्हटलेलं आहे, थोड्यामध्ये तो अधिक उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि म्हणून ज्ञान या घटकावरनं सुद्धा मानवी विकास झालेला आहे की नाही त्याचा निर्देशांक मोजला जातो. आणि तिसरं आहे उत्पन्नावरनं. आज आपण पाहतोय बघा, दरडोई उत्पन्नाचं आपण घेतलेलं आहे. भारताचं दरडोई उत्पन्न आणि जगातल्या प्रगत देशांचं दरडोई उत्पन्न याच्यामध्ये कितीतरी पटीने फरक आहे. उत्पन्न जर जास्त त्या ठिकाणी असेल तर प्रामुख्याने त्या स्त्री आणि पुरुषांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हे 3 जे घटक आहेत, दीर्घ आयुष्य, ज्ञान आणि उत्पन्न जेवढं वाढेल तेवढं तो चांगल्या प्रकारचं राहणीमान जगेल, चांगल्या प्रकारचं जीवनमान जगेल, चांगल्या प्रकारचं तो त्या ठिकाणी उपभोगात घेतलेल्या वस्तूंचं प्रमाण केल आणि मग तो निरोगी राहण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे त्याला शिक्षणातून त्या ठिकाणी निरोगी राहण्याचं साधन त्या ठिकाणी किंवा तो साध्य करेल निरोगी राहण्याचं. यासाठी प्रामुख्याने मानवाचा विकास हा जर करायचा असेल तर मनुष्यबळाचा दर्जा हा उच्च असला पाहिजे. उच्च दर्जाचं मनुष्यबळ केव्हा होईल की ज्यावेळेस त्याचं उत्पन्न वाढेल, ज्यावेळेस त्याच्या ज्ञानामध्ये, म्हणजे प्रत्येकाचं ज्ञान, प्रत्येक व्यक्तीचं ज्ञान त्या ठिकाणी वाढेल आणि प्रत्येक व्यक्तीचं दीर्घ आयुष्य वाढेल. त्यावेळेस मनुष्य बळाचा जो काही दर्जा आहे तो उच्च झालेला असेल.
त्याच्याकडनं त्या ठिकाणी केलं जाणारं काम जे आहे त्या कामामध्ये त्याला प्रोत्साहन मिळेल, त्याच्यातून उत्पादकता वाढेल आणि त्याच्यातून त्याला स्फूर्ती त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि म्हणून ही जी काय अशा पद्धतीचं मनुष्यबळाचा विकास आहे, हा मनुष्यबळाचा विकास आपल्याला प्रगत देशामध्ये दिसून येतो. 0 ते 1 या गटामध्ये मोजला जातो. म्हणजे 0पासून पुढं हळूहळू 9.9 पर्यंत गेला म्हणजे त्या देशातलं मनुष्यबळ उच्च दर्जाचं आहे. आणि जेवढं पॉईंटने कमी होईल तेवढं त्या देशाचं मनुष्यबळ हे निकृष्ट दर्जाचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एका संदर्भामध्ये जगातील 174 निवडक देशांचा त्या ठिकाणी अभ्यास केला गेला. 174 देशांची माहिती जी आहे ही माहिती त्या ठिकाणी संकलित केली गेली. आणि या संकलित केलेल्या माहितीमध्ये भारताचा क्रमांक जो होता तो भारताचा क्रमांक 136वा होता. 136वा क्रमांक होता 174 देशांच्या यादीमध्ये. म्हणजे भारत किती मनुष्यबळाच्या दृष्टिकोनातून निम्न पातळीवर आहे हे आपल्याला एका जागतिक विकास अहवालावरनं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य आपल्याला उदयोन्मुख भारतीय अर्थव्यवस्थेचं आपल्याला दिसून येतं. यानंतर 10वं वैशिष्ट्य आहे मनुष्य जागतिक स्पर्धात्मकतेत न्यून दर्जा. जागतिक स्पर्धात्मकतेत न्यून दर्जा म्हणजे जागतिक ज्या स्पर्धा आहे या स्पर्धा क्षमतेमध्ये आपल्याला आपण कुठं आहोत हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. म्हणजे भारताचा जो काही त्या ठिकाणी जागतिक दर्जा आहे हा जागतिक दर्जा स्पर्धेमध्ये कमी असलेला आपल्याला दिसून येतो, न्यून आपल्याला दिसून येतो. आता हा दर्जा का न्यून आहे त्याचं कारण आहे की जगाच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस आपण उतरतो त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये समजा उदाहरणार्थ शिक्षण असेल तर अमेरिकेचं शिक्षण आणि भारतीय शिक्षण. अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त 40 विद्यार्थ्यांची बॅच आहे, आपल्याकडे त्या ठिकाणी 120 विद्यार्थ्यांची बॅच आहे, कारण आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. आणि मग इथं आपल्याला असं दिसून येतं की 120 विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले आहेत. मग प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येत नाही. तिथं 40 विद्यार्थी असेल तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांना त्या ठिकाणी लक्ष देता येईल. आणि म्हणून ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की आर्थिक प्रगती जी आहे हा दाखविणारा एक निर्देशांक त्या ठिकाणी आहे. आणि तो निर्देशांक आपल्याला असं दाखवतो की 0 ते 1000 आपलं 0 ते 100 या कालावधीमध्ये आपल्याला स्पर्धा क्षमतेमध्ये आपलं जे काही त्या ठिकाणी महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला इथं दाखवता येतं. आणि म्हणून हा प्रगत देशामध्ये जोखमीचा स्वीकृतीचा गुणांक त्या ठिकाणी म्हटलेला आहे की आपण स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या टिकू शकत नाही. आणि मग ही स्पर्धा आर्थिक धोरण, योग्य संस्था आणि अर्थव्यवस्थेचे गुण याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेची अखंडपणे आणि उच्च आर्थिक विकास साधण्याची क्षमता होय. आता स्पर्धात्मकता म्हणजे आपण काय अर्थविषयक धोरण, आपलं इकॉनॉमिकल पॉलिसी, योग्य संस्था म्हणजे प्रॉपर इन्स्टिट्यूट आणि अर्थव्यवस्थेचे गुण. अर्थव्यवस्थेचे गुण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ, जलद आर्थिक विकास, हे जे गुण आहे याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेची अखंडपणे आणि उच्च आर्थिक विकास साधण्याची क्षमता
याला स्पर्धात्मकता त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग या स्पर्धात्मकतेत आपल्याला ओव्हरऑल रँकिंग त्या ठिकाणी पाहावं लागतं की आपला जगामध्ये एकूण रँकिंग ज्याला म्हटलेलं आहे ICRG रेटिंग, रिस्क रेटिंग ज्याला म्हटलेलं आहे, हे रिस्क रेटिंग त्या ठिकाणी सांगितलं जातं. या रिस्क रेटिंगचं वेगवेगळ्या निर्देशांकाच्या साह्याने जवळपास 22 त्या ठिकाणी जोखीम आहेत. या 22 जोखीमांच्या साह्याने प्रामुख्याने 0 ते 100 गुणांचं वर्गीकरण केले जातं. 0 ते 100 गुणांचं वर्गीकरण केलं जातं. आता या 0 ते 100 या गुणांमध्ये 50 गुणापेक्षा खाली ज्याला त्या ठिकाणी रेटिंग मिळेल तर ते देश गरीब देश किंवा कमी जोखीम दर्शवितात. त्या देशांचं रेटिंग कमी असलं तर ते स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी न्यून दर्जा दर्शवितात. ज्यांचं रेटिंग 80 पेक्षा अधिक आहे, 80 गुणापेक्षा अधिक आहे, त्यांचा स्पर्धात्मकतेमध्ये उच्च दर्जा त्या ठिकाणी मानला जातो. आणि म्हणून विकसनशील देश, मग तो भारत असेल किंवा चीन असेल, या 2 देशांचं स्वीकृतीचा जोखीम गुणांक जर आपण पाहिला तर भारताचा 64.3 आहे. भारत आहे स्वीकृतीचा गुणांक 64.3 आहे. आणि चीनचा जो काही स्वीकृतीचा गुणांक आहे तो आहे 72.3. 72.3 हा चीनचा स्वीकृतीचा गुणांक आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोन्हीही देश जे आहे प्रगत देशापेक्षा जोखीम जी आहे ती जोखीम यांच्याकडे त्या ठिकाणी अधिक असलेली आपल्याला दिसून त्यांचा न्यून दर्जा आहे. पण या व्यतिरिक्त अमेरिकेचं जर पाहिलं तर अमेरिकेचं रेटिंग 92 आहे, सिंगापूरचं रेटिंग 89 आहे, कॅनडाचं रेटिंग जे आहे ते 85.5 आहे, इंग्लंडचं रेटिंग जे आहे ते 85.3 आहे आणि जपानचं रेटिंग जे आहे ते 82 आहे. म्हणजे याचा अर्थ स्पर्धात्मकतेमध्ये म्हणजे स्पर्धेमध्ये आपण जागतिक पातळीवर आपला जो दर्जा आहे तो दर्जा न्यून असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे विकसनशील देशांचं हे एक भारतीय अर्थव्यवस्थेचं 10वं वैशिष्ट्य त्या ठिकाणी उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून आपल्याला सांगता येतं. इथपर्यंत आपण आज 10 वैशिष्ट्य त्या ठिकाणी ओव्हरऑल आपण पाहिलेली आहे. राहिलेलं जे आहे बाकीची वैशिष्ट्य जी आहे ती आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी पाहूया.